भीतीन आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. काळ्या छाती वरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती जीवघेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निडळाच्या घामाने भिजला, देशगौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तक्क राखितो महाराष्ट्र माझा. या ओळी सांगायचं कारण म्हणजे माझा महाराष्ट्र नेहमी कणखर महाराष्ट्र आहे. जेव्हा महाराष्ट्रामध्ये असभ्य संस्कृतीचं वर्तन व्हायला लागलं, महाराष्ट्राची संस्कृती बिघडायला लागली, यावेळेला महाराष्ट्र धर्माचं रक्षण करण्यासाठी माझा सांगली जिल्ह्यातली सगळी लोक, पक्ष, जात, धर्म या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सांगली जिल्ह्याच्या संरक्षणासाठी, महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी सगळी लोक सांगली जिल्ह्यामध्ये एकवटली. आणि मग सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करतोय हे चित्र पाहून भारतीय जनता पार्टीतल्या काही नेत्यांची आगपकड व्हायला लागली. चंद्रकांत पाटलांसारख्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि ते काही विधान सांगलीमध्ये येऊन बरळायला लागले. चंद्रकांत पाटील, आपल्याला एक सांगू इच्छित आहे, माझा हा जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांचा हा जिल्हा आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये अनेक क्रांतिकारक होऊन गेले. माझ्या जिल्ह्यानं नेहमी राज्याच्या राजकारणाला दिशा देण्याचं काम केलंय. स्वर्गीय राजाराम बापूंचा हा जिल्हा आहे. स्वर्गीय वसंतदादा पाटलांनी या जिल्ह्याचं नेतृत्व, राज्याचं नेतृत्व केलेलं आहे. स्वर्गीय आराराबा असतील, आमचे स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असतील, स्वर्गीय शिवाजी बापू शेंडगे असतील, अशा चांगल्या नेत्यांची मांदियाळी लाभलेला आमचा सुसंस्कृत सांगली जिल्हा आहे. आपण आमच्या जिल्ह्याचं राजकारण बिघडवण्याचा, आमची संस्कृती बिघडवण्याचा प्रयत्न करू नका. खरं तर पालकमंत्री म्हणून आपण जेव्हा बोलत होता, तर इथं पालकमंत्री म्हणून पालकमंत्र्याचं काम आहे जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवली पाहिजे आहे. जिल्ह्यातल्या लोकांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे आहेत. शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजे आहेत. पण या उलट तुम्ही केलं काय? जिल्ह्याच्या एका सभेमध्ये बोलत असताना तुम्ही त्या वाचाळवीरांना सूचना देण्याच्या ऐवजी वाचाळवीरांनी कशा पद्धतीनं बोललं पाहिजे अशा प्रकारे या ठिकाणी सांगायला लागलात. खरं तर आपण माझ्या जिल्ह्याची संस्कृती बिघडवण्यामध्ये मशगूल झालेला आहात. तुम्ही काय सांगितलं सांगताना की आम्ही येणाऱ्या 1 तारखेला रावणाचं दहन करणार आहोत. आश्चर्याची गोष्ट आहे. रावण कसा काय जाऊ शकतो बरं, हा प्रश्न माझ्यासारख्या अनेक सांगली जिल्ह्यातल्या लोकांना निर्माण झाला. कारण रावणाच्या विचारांच्या प्रवृत्तीचे आपण लोक आहात. आपण नेहमी आमच्या महापुरुषांचा अवमान करत आलेला आहात, अपमान करत आलेला आहात. म्हणूनच चंद्रकांत पाटील साहेब, तुम्ही ज्या जिल्ह्यात जन्माला आलात, ज्या जिल्ह्यात तुम्ही आहात, त्या कोल्हापूर जिल्हा हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार मांडतो, त्या जिल्ह्यानेही तुम्हाला नाकारलं. त्याच्यामुळे तुम्ही तिथला रस्ता सोडलात आणि शनिवार वाड्याची वाट धरलीत. आणि त्यामुळे ती भाषा, तिथली उजरीगिरीची भाषा तुमच्या बोलण्यातनं दिसून येते. तुमच्या बोलण्यातनं आगपकड दिसून येते की आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब काही केल्या आपल्या गळाला लागत नाहीत. आपले अनेक प्रयत्न करून झाले तरी जयंतरावजी पाटील साहेब काही भाजपात येत नाहीत, तुमच्या बरोबर येत नाहीत. त्यामुळे तुमची चिडचिड होणं स्वाभाविक आहे. या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला मिळालं नसेल तर मी तुम्हाला आज ठामपणे सांगतो का जयंतरावजी पाटील साहेब तुमच्या बरोबर येत नाहीत. तर आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब ही शेतकऱ्याशी नाळ जुडलेले नेते आहेत. राजकारणामध्ये नीतिमत्ता जिवंत असते. त्या नीतिमत्ताला जपलं पाहिजे, मूल्य जोपासली पाहिजेत, एकनिष्ठता ठेवली पाहिजे. याचं उदाहरण या महाराष्ट्राला, देशाला दाखवून देणारे आमचे नेते जयंतरावजी पाटील साहेब आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मांडणारे आणि लोकशाहीची जोपासना करणारे आमचे नेते असल्यामुळं तुमच्या कुठल्याही अशा घाणेरड्या प्रलोभनांना, कोणत्याही खोटारड्या त्रासाला बळी पडून ते कोणत्याही प्रकारे तुमच्या बरोबर येणार नाहीत, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. या उलट माझं चंद्रकांत पाटलांना एक सांगणं आहे, ज्या वेळेला तुम्ही आमच्या नेत्यांच्या वरती आग ओकत होता, बरडत होता, त्यावेळेला आमचे नेते हे महाराष्ट्रामध्ये जेव्हा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या भागातल्या शेतकऱ्यांची पाहणी करून तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी ते बांधावर होते, शेतकऱ्याच्या दारात होते. आणि तुम्ही इथं मात्र आग पकड ओकत बसला होता. या उलट तुम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यातल्या काही भागामध्ये अतिवृष्टी झाली आहे, जत तालुक्यातल्या काही भागामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय, पण याची जबाबदारी आणि जाणीव आपल्याला नाहीच आहे. मुळात या प्रश्नांशी आपल्याला देणं घेणंच नाही हो. आपला आणि शेतकऱ्यांचा संबंध येतच नाही ना. म्हणूनच तुम्ही शेतकऱ्यांची असणारी आमची जिल्हा बँक, त्या बँकेला बदनाम करण्याचा प्रयत्न करताय.
आमची जिल्हा बँक ही शेतकऱ्यांच्या पोरांसाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारी बँक आहे. कारण ही इथं अदानी आणि अंबानीचा विचार करत नाही, त्यामुळे तुमचा त्या बँकेवरती आग पकड होणं स्वाभाविक आहे. पण चंद्रकांत पाटील, मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो, तुम्ही आमच्या नेत्यावरती कितीही आग बरळत राहिलात तरी हा महाराष्ट्र, ही सांगली जिल्हा, इथली प्रत्येक जनता जाणतीये की आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब हे या राज्याला लाभलेलं एकमेव सुसभ्य, सुसंस्कृत आणि पारदर्शी नेते आहेत. त्यामुळे त्यांचा कारभार हा पारदर्शी कारभार आहे. चंद्रकांत पाटील साहेब, तुम्ही या महाराष्ट्राचे मंत्री आहात, त्यामुळे तुम्हाला एक विनंती आहे, महाराष्ट्राच्या रक्षणासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सांगली जिल्ह्याच्या विकासाची भाषा बोला आणि कोणत्याही चुकीच्या गोष्टी आणि चुकीची आव्हान आणि चुकीचा इशारा आम्हाला द्यायच्या नादाला लागू नका. कारण पुन्हा तुम्हाला सांगतो की आम्ही क्रांतिकारकांच्या जिल्ह्यात राहतो. आम्हाला जसे महात्मा गांधी माहिती आहेत तसे आम्हाला भगतसिंग, राजगुरू, सुखदेव देखील माहिती आहेत. हेही मी तुम्हाला या निमित्तानं सांगतोय. आणि काही लोकांना मला सांगायचं आहे, आपण जंगलात राहत असतो, जंगलामध्ये असल्यामुळे वाघ जसा असतो त्याबरोबर अनेक प्राणी असतात, पण वाघाचं कातडं पांघरून वाघ बनण्याचा प्रयत्न करू नका आणि वाघाच्या नादाला लागू नका. वाघ शांत आहे याचा अर्थ तुम्ही वाघ संयमी आहे. जर एकदा का वाघानं डरकाळी फोडली आणि वाघाचा पंजा जर आपल्यावर बसला तर आपली पळती भुई थोडी होईल. त्यामुळं आपण फार समजूतदार आहात. त्यामुळे माझी जंगलातल्या इतर प्राण्यांना देखील विनंती आहे की आपण आपला आवाका बघून आपली वक्तव्य करावीत. धन्यवाद. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75.